नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो शराशरी, मी कळा कुसरी काहीच नेणे बोलती वचने भाविका, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, यो मामजमनादिंच वेत्ति लोक महेश्वरम असमूढ समृत्तेषु सर्व पापे प्रमुच्यते। ज्ञानेश्वरीमध्ये आपण 10व्या अध्यायाचं चिंतन करत आहोत आणि या 10व्या अध्यायामध्ये 3ऱ्या नंबरचा श्लोक आपण आता बघायला लागलो नाही का। यामध्ये भगवंतांनी मागं सांगितलेलाच विषय पुढं आपण समजून घेताना मागं विषय काय झालेला तर मला महर्षी लोक जाणत नाहीत नाही का। नमे वेत्ती कोण वेत्ती कोण नमे विदू सुरगणा, सुरगणा म्हणजे देवादी लोक, आणि नमे विदू महर्षय म्हणजे कशाला जाणत नाही तर प्रभवाला नाही का, माझ्या स्वरूपाला जाणू शकत नाहीत कारण मी सर्वांचा काय आहे आदी आहे, त्यामुळं जाणत नाहीत। हा एक तिथला भाव आपल्याला सांगितला होता महर्षिया, कारण अहम आदिर्ही देवानां महर्षीणांचे सर्वस्व। शो विषयच पुढं करताना मग आता प्रश्न येतो की प्रवर्तला ही वेगे बहुडे देह सांडोनी मागिलीकडे महाभूतांच्या चढे माथ्यावर। मग कशा प्रकारे जाणत नाहीत माऊलींनी तिथं सांगितलेलं वेद मुके झाले नाही का, वेद सुद्धा काय झालेले आहेत मुके झालेले आहेत। मग तिथं मन पांगुळ मन पवन पांगुळे रात्रीविन मावळलेले रविशशी हे शब्द तिथं आले। मग कोण जाणेल असा प्रश्न आला, कोण जाणेल मग देवाला, कोणाला जाणता येऊ शकतं असं थोडक्यात जर विषय आपल्याला समजून घ्यायचा असला तर ऐसाई जरी विपाई, माऊलींची त्या श्लोकाच्या मागली ओवी बघा नाही का, मागली ओवी काय आहे बघा, ऐशी आई जरी विपाई दोन मागले 2 नंबरची म्हणजे 71 ऐसा आई जरी विपाये, जरी असं असलं तरी सुद्धा सांडोनी पुढील पाये, पुढील पाय म्हणजे पुढल्या प्रकारचा भाव जो आहे, पुढं म्हणजे बाह्य अवस्थेमध्ये जर जाणं माणसानं थांबवलं, सर्वेंद्रियासी होय पाठीमोरा, सर्व इंद्रिय जे प्रवृत्त होतात ते बाह्यवृत्तीला होतात, म्हणजे नेहमीच इंद्रियांचा प्रवास जो असतो इंद्रियांचा विषय आहे, म्हणजे डोळ्यांद्वारा रूप बघायचा बाह्यवृत्ती, कानाद्वारा शब्द ऐकायचा बाह्यवृत्ती, बरोबर ना। म्हणून तिथं शास्त्रामध्ये एक सांगितलंय की इंद्रिय हे परांची खाणी व्यतिरिक्त स्वयंभू, म्हणजे वर्णन करताना बघा असं आहे की इंद्रिय हे कसे आहेत प्रांगमुख असतात, कसे आहेत परांगमुख। इंद्रिय हे अतिंद्रिय नाहीत, इंद्रिय कधी अतिंद्रिय होत नाहीत, इंद्रिय हे बाह्यवृत्तीला स्वीकारणारी रूपत आहेत, म्हणजे डोळ्यांद्वारा डोळ्यांना बघता येत नाही, कानाद्वारा काही कानाला ऐकता येत नाही, तसं म्हटले जसं अग्नीद्वारा अग्नीला जळता येत नाही। त्यामुळं वर्णन काय केलं आहे बघा की पंचदशीमध्ये सुद्धा श्लोक असा आलेला आहे की ते परागदर्शिनं प्रत्यक्त तो बोधवर्जिता, ते परागदर्शी म्हणजे बाह्य विषयांच्या स्वीकृतामध्ये त्यांची प्रवृत्ती आहे नाही का, त्याच्याकरता त्यांनी काय व्हायला पाहिजे अंतर्मुख व्हायला पाहिजे, म्हणजे इंद्रियांना पाठीमोरा होणे म्हणजे इंद्रियांच्या अतीत होय, इंद्रियातीत तत्वांच्या म्हणजे इंद्रियांच्या द्वारा त्याचं स्वरूप आता स्वीकृत होत नाही। तुकोबारांचं प्रमाण आहे ना, मन वाच्यातीत तुझे हे स्वरूप, मन आणि वाणीच्या पलीकडं तुझं स्वरूपत आहे, मग त्या स्वरूपाला अनुभवायला इंद्रियातीत स्वरूपत आहेत, इंद्रियांद्वारा त्याला जाणू शकत नाही आहे। त्यामुळं इंद्रियांवरती विजय ज्यानं प्राप्त केलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही। इंद्रियांवर विजय म्हणजे कसं आहे, तुकोबारांचं प्रमाण आहे बघा, काय प्रमाण आहे म्हणजे हे सगळं फक्त एवढ्यापुरतं सांगायला लागलं, कसं देवाला समजता येऊ शकतं, देव कसा जाणता येऊ शकतो, ज्याचं इंद्रियावर त्यानं विजय, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी नयमन, या अवस्थेपर्यंत ही जाण्याची ही साधन रूपत आहे। आणि म्हणून इथं पाठीमोरा म्हणजे आतमध्ये वळणे बरं का,
देव मागं काय श्लोक होता की देवाला सुरगणा जाणत नाहीत, महर्षी जाणत नाहीत, मग देवाला कोण जाणू शकतं असा जर प्रश्न असला तर याच्याकरता ही ओवी समजून घ्यायची. ही ओवी पुढल्या बाबतीत बोलायला लागल्या, पुढला श्लोक काय सांगायला लागलाय याच्याबद्दलचं हे बोलणं आहे बरं का. मग योमाम अजमनादिमच वेत्ती लोक महेश्वरम, मागं कोण जाणत नाहीत हे कळालं, पण मला कोण जाणणार आहेत, योमाम अज अनादिमच, जो मला अज आणि अनादी असा वेत्ती म्हणजे जाणतो. कसा जाणतो, अज आणि अनादी. आता अज म्हटलं की न जन्मने न जायते, ज्याची जन्मता नाही आहे, म्हणजे आणि अनादी म्हणजे ज्याला सुरुवात नाही आहे, जो अनादी आहे. देवाची स्वरूपता सांगितलेली, इथं स्वरूप कसं सांगितले, अज आणि अनादी. हे पण सापेक्षत्वानं त्याचं स्वरूप आहे. स्वरूप हे वर्णन शब्दाद्वारा करता येत नाही, पण सापेक्षत्वानं बोलता येतं. अज का म्हटले, कारण जगत प्रतीती येते, जगत व्यवहार दिसतो आपल्याला, त्यामुळे जगत व्यवहार हा उत्पद्यते नश्यते भाव आहे. त्याला उपनिषदांमध्ये पण वर्णन आहे की हे संस्कारी आहे, हे विकारी आहे, नाही का, हे उत्पाद्य आहे. उत्पाद्य म्हणजे उत्पत्ती होते, त्यामुळे ही रूपता जगद रूपता आहे. आणि ही जगद रूपता आपल्याला दिसते की यद उत्पद्यते तद नश्यते, ज्याची उत्पत्ती आहे त्याचा काय नाश आहे. तसा परमात्मा नाही आहे. गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी त्याचं वर्णन केलं की तसा परमात्मा नाही आहे की ज्याची अज आहे. अज आहे म्हणजे ज्याला जन्म नाही आहे. बरं, अनादी आहे. मग अज शब्द आणि अनादी शब्दात फरक काय? अज हा कशाला घेऊन शब्द बोललेले आहे? अज शब्द जन्माला घेऊन, जन्म हे मरणाला घेऊन, ज्याचा जन्म आहे त्याचं मरण आहे अज. पण अनादी शब्द मग द्यायची गरज काय पडली? म्हणले की काही अशा गोष्टी असू शकतील काय की जे उत्पत्ती तर नश्यती त्यांचा आहे स्वभाव, पण ही स्वभावता प्रवाह रूपानं अनादी नित्य आहे का काय? प्रवाहाचा विषय घेतला तर प्रवाहानं एखाद वेळ उत्पत्ती नाश असा प्रवाह रूपानं जर घेतला, जसं की प्रकृतीच्या बाबतीत म्हटलं जातं तसे, म्हणजे याला सुरुवात कुठून आहे काय? तर सुरुवात शब्द नाही आहे याला. सुरुवात शब्द नाही. का नाही सुरुवात शब्द? म्हणजे त्याची उत्पत्ती सांगितली तर मग त्याची लयता पण सांगावी लागते, नाश, नाही का. त्यामुळे सुरुवात त्याची नाही. अनादी न आदी असा शब्द आहे, म्हणून अज आणि अनादी दोन शब्द कळाले ना, त्याला अज म्हटलं. मग अज आणि अनादी हे वेगळे शब्द आहेत का? उत्पत्तीच्या दृष्टीनं अज म्हटलं, आणि जे जो असण्याच्या बाबतीत म्हटलं तर त्याला सुरुवात नाही आहे. बरोबर ना? हां, असं दोन गोष्टी त्याच्याकरता इथं लावलेल्या आहेत. मग यो माम अज अनादिमच, अज आणि अनादी जाणतात बरं का. वेत्ती म्हणजे जाणतात, लोक महेश्वरम आणि लोकांचा ईश्वर असं जाणतात. लोक म्हणजे ह्या सगळं जगतातले जे दिसणारे लोक आहेत त्यांचा मी कोण आहे? ईश्वर आहेत असं जे जाणतात. असमूढस मर्तेषु, ह्या मृत्यूभूमीमध्ये, मर्त्यभूमी म्हणजे मरणाऱ्या भूमीमध्ये, असमूढ म्हणजे तो कसा आहे? मोहित न होणारा ज्ञानवान. असमूढस मर्तेषु सर्व पापे प्रमुच्यते, सगळ्या पापापासून तो मुक्त होतो, असं वर्णन इथं आलेलं आहे. श्लोक कळाला तुम्हाला? इथं काय सांगितले? भगवंताचं स्वरूप सांगितले. तो भगवंताला जाणतो कशा स्वरूपामध्ये, असं सांगून ह्या ठिकाणी तो कसा आहे त्याचं स्वरूप असमूढ आणि सर्व पापांपासून तो मुक्त रूपात आहे. ह्या श्लोकाचा अर्थ कळा. आता माऊली काय म्हणतात बघू आपण खाली, ठीक आहे. ते तर राहोनी ठाय ठिके, स्वप्रकाशे चोखे, अजत्व माझे देखे आपुलिया डोळा. ते तर राहोनी ठाय ठिके. आता कुठे राहून? त्या अवस्थेला. हां, वर जे आहे ना, पहिली ओवी जी आहे, हां, मागली ओवी काय आहे? प्रवर्तली ही वेगळी बोहडे, देह सांडोनी मागिलीकडे, महाभवतांच्या चढे मातीयावर. तेत राहुनी, ते शब्द मागल्याशी लावायचं आहे. तेत राहुनी, देह सांडोनी मागिलीकडे, देहावरचं ममत्व ज्या ठिकाणी नाही, देहभाव जिथं नाही आहे, काय होतं म्हणून देहभाव हरपला असं वर्णन आहे. देहभाव पहिल्यांदा विरावा लागतो. म्हणजे ह्या अवस्थेमध्ये यायचं असलं तर देहभानावर असणाऱ्यांना कसा आहे, म्हणून तिथं श्लोक बरेच आलेत. तुम्ही 18व्या अध्यायातला श्लोक बघा, जे नाही देहभृताम शक्यम त्यक्तु कर्माण अशेषित. देहभ्रत आहेत त्यांना कर्म अशेषरित्या त्यागता येऊ शकत नाही. देहभाव आहे तोपर्यंत, म्हणजे परिस्पासव्यसाची
माऊली म्हणतात मूर्ती लावणी देहाची खंती करती कर्माची ते गावंडे. देहाची मूर्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्माची खंती होऊ शकत, व्यावहारिक व्यवहारता वापर लागते. पण देहभावावरती निर्लिप्त अवस्थेची भावता ज्यांची झालेली आहे, म्हणजे देहभावावरती ती कशी आहेत, देहभावावरती भाव नाही आहे, देहातीत अवस्था, म्हणजे देह सोडायचा नाही, देह आहेच, तो देह राहिलाच पाहिजे आपला. देहाची अवस्था कुठंपर्यंत, देहाची अवस्था जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देह आपला असणार, ते आपण जगावंच लागतं. आणि ते जगत असताना परमार्थ करावा लागतो, ह्या देहाला साधन म्हणून घ्यावं लागतं. पण देहभावाच्या पलीकडे जी अवस्था आहे, त्याच नंतर महाभूतांच्या चढे मात्यावर ही पंचमहाभूतांचा सगळा विकार आहे. हे देहभाव असेल तर हा कशाचा भाव आहे सांगा, पंचमहाभूतांचाच आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश, सूक्ष्म शरीर जरी घेतलं तरी महाभूत त्यात काय आहेत महाराज, पंचमहाभूतांची रूपता बघायला गेलं तर तिथं आहेच की नाही. म्हणजे आकाश, वायू, जल, तेज, जल आणि पृथ्वी. आकाशापासून का बोलायचं, कारण सूक्ष्म आकाश, नंतर त्याच्यापेक्षाही स्थूलमध्ये वायू, त्याच्यापेक्षाही स्थूल तेज, त्याच्यापेक्षाही स्थूल जल, त्याच्यापेक्षाही स्थूल पृथ्वी. त्यामुळे बोलताना तिखंड बोलायचं, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. अशा स्थूलतेकडं सूक्ष्मतेकडं स्थूलतेकडचा भाव तयार होतो. मग ह्या महाभूतांच्या माथ्यावरी चढे म्हणजे काय हो, जाणलंय स्वरूप त्यांचं महाभूतांचं. आता महाभूतांची रूपद्वारा जी प्रतीतीला येणारी ही जी इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, यांच्या अतीत झालेली, म्हणजे या अधीन नाही, त्यांच्या अधीन नाही. म्हणजे इंद्रिय मार्गाने जे जात नाहीत, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. मनोमार्गाने, इंद्रिय मार्गाने त्यांचा प्रवास नाही, ते त्यांना ज्यांनी स्वाधीन केलेलं आहे. म्हणून भगवान कृष्णांचं एक नाम आहे ऋषिकेश, ऋषिक ईश. ऋषिक म्हणजे इंद्रिया, त्यांचा जो ईश्वर म्हणजे त्यांनी ज्याला जिंकलेलं आहे त्यांना काय म्हणायचं, ऋषिकेश, बरोबर ना. म्हणून इथं ते वर्णन सांगितलेलं आहे. सर्व पापापासून तो मुक्त होतो, म्हणून ते तर राहुनी. मग अशा अवस्थेमध्ये जे आहेत, ज्या अवस्थेचं वर्णन आहे, अशा अवस्थेमध्ये राहून ठाय टिके म्हणजे व्यवस्थित राहून, बरं का, स्थिर राहून स्वप्रकाशे चोखे. स्वप्रकाशे चोखे, चोख असा स्वप्रकाश आहे तिथं. स्वप्रकाश आहे म्हणजे ज्ञान. इथं स्वप्रकाशचा अर्थ प्रकाश नाही बरं का, कारण परप्रकाश म्हणजे काय, बॅटरीची टॉर्च जरी घेतली तर ती परप्रकाशच आहे. सूर्याचा प्रकाश हा स्वप्रकाश आहे का परप्रकाश आहे, परप्रकाशच आहे की, बाहेरनं दिसतोय ना. सूर्याचा प्रकाश स्वप्रकाश आहे, आपला प्रकाश आहे नाही. मग स्वप्रकाश कसा आहे, स्वप्रकाश याचा अर्थ आपला प्रकाश, यालाच ज्ञान प्रकाश म्हणतो. म्हणून माऊलींनी तिथं वर्णन आहे स्वसंवेद्या, स्वतःला स्वतः जाणण्यामध्ये समर्थ, बरोबर ना. म्हणजे खऱ्या प्रकाश ज्ञानाचा आहे, म्हणजे ज्ञानाद्वारा वस्तू प्रतीतीला येते. ह्या वस्तूचं प्रतीती ही ज्ञानानं प्रगट केली ना. ज्ञान महत्त्वाचं आहे. बाह्यप्रकाश ह्याला साधन आहे. बाह्यप्रकाश काय आहे, साधन आहे. बघा, वस्तू पुढं ठेवली, त्या वस्तू अंधार आहे, वस्तू पुढं आहे, आपणही आहे, पण अंधार आहे, बरोबर ना. आता अंधार काय करतो, म्हणजे सूर्य काय करतो, अंधाराला हटवतो. इथपर्यंत आपल्याला कळालं, सूर्य काय करतो, अंधाराला हटवतो. मग अंधार हटला की काय, वस्तू आपल्याला दिसते. पण वस्तू दिसायची असेल तर आपली वृत्ती त्या वस्तू काराकारीत झाली पाहिजे ना. म्हणजे अज्ञानाचं आवरणही हटलं पाहिजे. कशाचं आवरण हटलं पाहिजे, अज्ञानाचं. म्हणजे नुकतं सूर्य प्रकाशित आहे म्हणून वस्तू दिसायला लागली असं आहे का, आपलंही लक्ष तिथं गेलं पाहिजे, बरोबर ना. आपल्यालाही ती बघण्याची इच्छा असली पाहिजे, आपलंही लक्ष तिथे गेलं पाहिजे, तेव्हा ती वस्तू काय होणार, प्रकाशित होणार. म्हणजे ही वस्तू आपल्याला प्रतीतीला येणार, दिसणार नाही का. अंधार गेला म्हणून वस्तू दिसायला लागली का, आपलं मन म्हणजे आपला ज्ञान प्रकाश म्हणतात. ह्या ज्ञानाचं प्रकाशन केलं कोणी, सूर्यालाही सूर्याचंही ज्ञान आपल्याला झालं. कुणामुळे झालं, आपण बघतोय म्हणून ज्ञान प्रकाश आहे ना. सूर्याला आपण बघतो, याला म्हणतात स्वप्रकाश, बरं का. आणि चोखे, चोख असा स्वप्रकाश म्हणजे शुद्ध स्वप्रकाश म्हणजे शुद्ध ज्ञान. अर्थ काय झाला, शुद्ध ज्ञान. म्हणजे काय झालं बघा, ते तर राहूनही ठाय टिके. आता त्यांची अवस्था वर्णित करायला लागली, जे भगवंताला जाणतात, भगवंताला जे जाणतात, स्वरूपत्वेनं भगवंताचं ज्यांना ज्ञान आहे त्यांचं वर्णन चालू आहे आता. म्हणजे राहूनही ठाय टिके, ज्या अवस्थेमध्ये स्थिर राहून आहेत. स्वप्रकाशे चोखे, चोख अशा म्हणजे शुद्ध अशा स्वप्रकाशानं,
म्हणजे ज्ञानानं, जे अजत्व माझे देखे, माझं अजत्व बघतात. म्हणजे मी जन्मणारा आहे असं नाही, तर मी अजन्म आहे असं जे बघतात. भगवंत हा अजन्म आहे असं जे बघतात, नाही का. अजत्व माझे देखे आपुलिया डोळा. आता आपुलिया डोळा म्हणजे कुठल्या डोळ्यांनी? ज्ञान दृष्टीने, नाही का. आपल्या डोळ्या म्हणजे ह्या डोळ्यांनी देवाचं अजत्व बघता येईल ना? नाही. हे जन्ममरण ही संसाराची प्रकृती बघू शकतो, पण ज्ञानरूपी दृष्टीद्वारा माझे अजत्व देखे आपुलिया डोळा. आपल्या डोळ्यांनी बघतात. मी आदिसी पर सकळ लोक महेश्वर. आणि कसं बघतात मग? आपुलिया डोळा माझे अजत्व देखे आपुलिया डोळा. ओवीकडे लक्ष द्या. आपल्याला ओवी समजून घ्यायची आहे, श्लोक समजून घ्यायचा आहे, बरोबर ना. ती ओवी समजण्याकरता विस्तार आहे. विस्तार काय का करायला लागलो? तर ओवी समजण्याकरता. आता कुठपर्यंत आपल्याला कळालं बघा. ओवीकडे किती लोकांचं लक्ष आहे सांगायचं? हां, अनादी मी जाणतात याच्यावर माऊली विस्तार करायला लागले. आणि याच्यामध्ये माऊली विश्लेषित करायला लागले. विस्तार नव्हे तर विश्लेषण करायला लागले श्लोकाचं. माझे अजत्व बघतात. कोण बघतात आणि कशानं बघतात? काय सांगतात महाराज? माऊली म्हणतात देवाचं अजत्व कशाद्वारा बघितलं जातं? स्वप्रकाशे चोखे. स्वप्रकाशानं म्हणजे ज्ञानरूपी प्रकाशाद्वारा. चोख ज्ञानरूपी प्रकाश म्हणजे आत्मज्ञान प्रकाश, तोच चोख प्रकाश आहे. कारण तो चोख का आहे? बाकी सगळी ज्ञान ही ज्ञान म्हणता येईल का? माऊली म्हणतात येत परमात्मा ऐसी जी एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतं. परमात्मा म्हणून जी वस्तू आहे ती ज्या ज्ञानाने दिसते ते ज्ञान आहे. येर प्रपंच हे विज्ञान आणि ते सत्यबुद्धी ते अज्ञान. हां, हेही जाण. मग ज्ञान कशाला म्हणायचं? अर्जुना तया नाव ज्ञान. म्हणजे ज्ञान चोख ज्ञान, त्याला चोख म्हणजे चोखंदळ. मग पवित्र ते ज्ञानाला त्याच पवित्र ज्ञानाला म्हणता येईल. शुद्ध तेच ज्ञान. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम ह्य विद्यते. ज्ञानासारखं पवित्र या जगात कुठली गोष्ट नाही. मग कोणत्या ज्ञानाबद्दलचं बोलणं आहे? आत्मज्ञान. कोणतं ज्ञान? आत्मज्ञान आणि अध्यात्मज्ञान. आणि त्या ज्ञानाच्या दृष्टी जेव्हा प्राप्त होते, त्या ज्ञानाच्या दृष्टीद्वारा चोख झालेल्या अवस्थेमध्ये, चोख ज्ञानाच्या त्या दृष्टीनं काय झालेलं आहे? माझ्या अजत्व बघिता येतं. आता इथं देखे म्हणजे अनुभव, प्रत्यक्ष बरं का. अनुभवाचे प्रत्यक्ष बघता येतं बरं का. ओवी कळतात ना सगळ्या ओवी लागतात. तो बघा, मी आदिसी पर. आदिसी पर म्हणजे आदि शब्द ही मला लावायची काय गरज आहे? आदिसी पर म्हणजे अनादी. हां, उत्पत्ती पूर्वी. हां, उत्पत्तीच्या पूर्वी म्हणजे आदिसी पर. म्हणजे उत्पत्ती जगताची आहे, म्हणजे जगताच्याही अगोदर, बरोबर ना. आदिसी पर म्हणजे जगताच्याही अगोदर. आदिसी पर सकळ लोक महेश्वर. सर्व लोकांचा, सकळ लोक महेश्वर, सर्व लोकांचा कोण आहे? स्वामी. महेश्वर म्हणजे कोण? स्वामी. सकळ लोक महेश्वर, सर्व लोकांचा स्वामी. महेश्वर महान ईश्वर, महेश्वर महान शासू ईश्वर महेश्वर, बरं का. सकळ लोक महेश्वर ऐसिया माते जो नर यापरी जाणे. अशा प्रकारे जो मला जाणतो, नाही का. महेश्वर जाणतो, अनादी जाणतो, अज जाणतो, नाही का. व्यक्ती 3 ठिकाणी लावू शकताय. अज जाणतो, अनादी जाणतो आणि महेश्वर रूपात जाणतो. हां, तर आता सर्व लोक महेश्वर जाणे तो पाषाणा माझी परीस. आता उदाहरण देत आहेत. तो कसा आहे? त्याचं स्वरूप. पाषाणामध्ये परीस. पाषाणामध्ये सगळेच दगड आहेत, बरेच दगड आहेत, पण ते दगडामध्ये ही परीस आहे. त्याला सोन्यापेक्षा जास्त किंमत म्हणता येईल. कारण सोन्याला, लोखंडालाही सोनं करण्याचं सामर्थ्य कशात आहे? परिसात आहे. मग परीस पण आहे. सर्व पाषाणामध्ये कोण आहे? परीस जसा असतो. उदाहरण दिले, पाषाणामध्ये परिसाची जी किंमत आहे, बरं का. परीस जैसा रसा तू सिद्ध रसू. उदाहरण आहे हे. काय हे समजा, उदाहरण समजायचं. पाषाणामध्ये जसा वेगळा असा परीस असतो, परीसुद्धा काय आहे? पाषाणच आहे. परीसुद्धा काय आहे? पाषाणच आहे. पण तो जसा त्या अन्य पाषाणांपेक्षा कसा आहे? वेगळा आहे. जैसा रसा आतू सिद्ध रसू. रसांमध्ये सिद्धरस. सिद्धरस म्हणजे कोणता रस महाराज?
हां, सिद्धरस म्हणजे अमृत. कोणता रस? अमृत. आता रस भरपूर आहेत, पण त्यात अमृत रस. रस अमृत ही रसच आहे, पण अमृत आहे नाही का, अमृत आहे बरं का. मग ते अन्य रसांपेक्षा कसं आहे? वेगळं आहे, श्रेष्ठ आहे, असं वर्णन सांगितलं. रसा माझी अमृत, बरोबर ना. तैसा मनुष्या तो अंशू माझाचे असू. तसे जे वर्तताना मनुष्य रूपात प्रतितीला येत असतील, दिसत असतील, पण माझाच अंश नाही का. जसं रसांमध्ये सगळे रस जरी असले तरी सुद्धा अमृतत्व याला आपण काय म्हणतो, जरा श्रेष्ठ म्हणतो. तसं मनुष्यामध्ये श्रेष्ठ मानायचं असेल तर ते जे मला जाणले, ज्यांनी जे त्या अनुभूतीच्या ठिकाणी असतात. म्हणजे आत्ता ज्या ओव्यांमध्ये वर्णन चालू आहे ते कोणाचं वर्णन चालू आहे? त्या अवस्थेला पोचलेलं, ज्यांनी अनुभव घेतलेला आहे, ज्यांनी यथार्थ देवाला जाणलेलं आहे, त्यांचं वर्णन चाललं आहे. मग ते कसे आहेत, ते कसे आहेत ह्याचं ओव्यांच्या माध्यमातून उदाहरणाद्वारा सांगायला लागले, बरोबर ना. बघा, ते चालते ज्ञानाचे बिंब. बघा आता त्यांचं स्वरूप, ते चालतं बोलतं ज्ञानाचं बिंबच आहे. प्रतिबिंब म्हणजे प्रतिबिंब, स्वरूपत्वेनं प्रतिबिंब प्रतिबिंब असतं, पण बिंबाची बरोबरी करू शकत नाही. त्या प्रतिबिंबाला कोणाच तर माध्यम लागते. जर ते माध्यम असेल तर प्रतिबिंब, माध्यम नसेल तर प्रतिबिंब नाही. पण ते चालतं बोलतं ज्ञानरूप आहेत. ज्ञान आणि त्यांच्यापेक्षा वेगळं करता येत, जसं सूर्य आणि त्याचा प्रकाश वेगळा करता येतो का? नाही. तसं ते स्वरूपत्वेनं ते ज्ञानरूप आहेत, ज्ञानाकार आहेत नाही का. ते चालते ज्ञानाचे बिंब, ज्ञानाचं बिंबरूप आहे. तयाचे अवयव ते सुखाचे कोण. त्यांचे अवयव म्हणजे त्यांची स्वरूपता जगदरूपानं प्रतिती येत असेल, जे प्रगट रूप अवयव अर्थामध्ये घेऊ आपण, प्रगट रूपता नाही का. हां, जर आपल्याला प्रतितीला येत असेल तर ते सुखाचे अंकुर आहेत. काय वर्णन आहे? सुखाचे कोंब. कोंब म्हणजे अंकुर, अंकुर, बरोबर ना. सुखरूपच आहेत ते. अंकुर हा प्रगट रूपाला प्रतितीला येतो, दिसतो, प्रगट, बरं का. मग सुख हा ते प्रगट रूपातलं सुख म्हणायला काय हरकत, प्रगट रूपातलं. कारण ब्रह्मा आनंद अनुभव आहे, तो अनुभवायचा विषय, अनुभवायचा विषय. तो काय प्रगट रूपात आपल्याला येईल का दाखवता, डोळ्यांनी बघता येईल काय? पण जर जगद रूपात बघायचं असेल तर सुखाचे अंकुर, सुखाचे कोंब नाही का. अर्थ कळाला का? तसं ते चालते बोलतं ज्ञानरूप आहे आणि त्यांची स्वभावता, स्वरूपता हे सुखाचे अंकुर कोंब का म्हटलेलं आहे? कारण त्यांच्याकडे बघितलं तरी समाधान नाही. सुख ब्रह्मसुखाचा अनुभव प्रत्यक्ष जर बघायचा असला ज्यांना आलाय, ते प्रगट रूपात आहेत. अंकुर शब्द प्रगट, बीज असतो तो झाकलेला आहे, पण जेव्हा अंकुर येतो तो प्रगट. तसं जर ब्रह्म अनुभव घ्यायचा असला तर ते ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. जर ज्यांना सुख बघायचं असेल, ब्रह्मरूपातलं सुख ज्यांच्यामध्ये प्रतितीला येईल, ते संत, ब्रह्ममूर्ती संत. देव हा धर्ममूर्ती, तुम्ही आम्ही कर्ममूर्ती नाही का. आम्ही कोण आहोत? कर्ममूर्ती. कारण कर्ममूर्ती का म्हटलं आपल्याला? कारण आपण कर्मफळाच्या प्राप्तीकरता किंवा ते अनुभवण्याकरताच या जगतामध्ये ईश्वरानं जिथं आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे, ईश्वरानं पाठवलं आहे, तिथंच आपण नाही का या जगतामध्ये वावरायला लागतो, बरोबर ना. आपण कर्ममूर्ती आहे. तसं संत हे ब्रह्ममूर्ती आहे. देव हा धर्ममूर्ती आहे, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती, बरोबर ना. म्हणून म्हटले की ब्रह्ममूर्ती संत जगी अवतर. म्हणून समजून जायचं सुखाची कोंब. एर माणूसपण तो भांब लवकरच. हां, एर माणूसपण ते भांब. मग आता त्यांच्यामध्ये जो माणूसपणाचा भाव आहे ना, कुणामध्ये माणूसपणाचा भाव आहे? भांबचा अर्थ इथे काय दिला बघा. ते माणूसपण तो भांब म्हणजे भ्रम आहे, लौकिक भाग. मग त्यांचा जो माणूसपणा आपल्याला प्रतितीला येतो तो भ्रमच आहे आपला. वास्तविक आपल्याला माणूसपणा त्यांचा प्रतिती यायला नाही पाहिजे. संतांना संत म्हणून बघायला पाहिजे, महात्म्याला महात्मा म्हणून बघायला पाहिजे. तसं ज्यांनी देवाला जाणलं आहे त्या अशांची रूपतीचं वर्णन आहे की त्यांना ते सामान्य नाही. ते वर्तत दिसती देही परिते देही ना माझेट आहे. त्यांचा सगळा व्यवहार तदाकारतेचा अनुभव घेणार आहे, बरोबर ना. हे वर्णन कुठलं चाललं आहे बघा आता. हां, अगा अवचिता कापुरा माझी सापडला हिरा.
वरी पडली आहे निरा नागवे काही. अहो अचानक जर विरघळत नाही. बघा काय होतं की कापुराचं रूपत आहे, त्याच्यामध्ये जर वर्ण हिरा पडला कापरामध्ये, नाही का, कापरांची रूपत, आणि वरी पडली आहे हिरा, आणि त्याच्यावर जर पाणी पडलं, कशावर, हिऱ्यावर पाणी जर पडलं, तर त्या पाण्यानं तो काय विरघळणार आहे का? हिरा विरघळणार आहे का? नाही. हिरा कापूर विरघळ, पण हिरा विरघळेल का? नाही विरघळणार. तद्वत आहे की जगातल्या व्यवहारामध्ये ते जरी दिसताना दिसत असले, नाही का. हेच उदाहरण, काय लक्षात आलं ना हे उदाहरण? हां बघा, माझी आगा औचिता कापुरा, औचिता म्हणजे अचानक, हां कापुरा, माझी सापडला हिरा, हिरा सापडला, आणि वरी पडली या निरा, त्याच्यावर नीर पाणी पडलं, तर नागवे काही, म्हणजे तो विरघळणार काय? न होणार आहे असं आहे काय? नागवे काही नाही. याचा अर्थ आहे, नाही का, याचा अर्थ आहे तेच पुढं आहे की नागवे काही तैसा मनुष्यात, मनुष्यात त्या प्रकारे माणसांमध्ये, बरं का, तो जरी झाला प्राकृत, जरी जगद्रूपामध्ये प्रतीतीला याला प्राकृत झाले, प्रकृतीच्या प्रमाणे व्यवहार जरी त्यांचा प्रतीतीला आला, प्रकृतीप्रमाणे काय झाला, व्यवहार जरी प्रतीतीला आला, म्हणून प्राकृत शब्द देतो आपला. बघा, तैसे मनुष्यात तो जरी झाला प्राकृत, बरोबर ना, तरी प्रकृती दोषाची मात. आता प्राकृत झाला, प्रकृतीच्या प्रमाणे ज्यांचा व्यवहार पण चालू आहे, खाणं आहे, बोलणं आहे, व्यवहारात राहणं आहे, बरं का, तरीसुद्धा प्रकृती दोषाची मात, मात म्हणजे विषय, प्रकृती दोषाचा विषय त्यांना काय बाधू शकत नेण्याची काही. प्रकृतीचे दोषांनी ते लिप्त होत नाहीत, जरी ते, म्हणून ते वर्तते दिसती देही परी ते देहीना माझे टाईप. ते व्यवहारात वागताना दिसतील तुम्हाला, प्रकृतीमध्ये चालताना दिसतील, पण ते त्यामध्ये लिप्त होत नाहीत. ओवी अर्थ कळाला असेल. ओवी प्रकृतीचे दोष मात. तो आपभयेची सांडीजे पापी, बरं का, तुमच्यात काय आले? हां इथं आपभयेची आले बघा. आता इथे कसं आहे बघा, तो आपसयेची ना, सहजच, हां सांडीजे पापा, तो काय होतो पापांना, काय होतो आपसयेची सांडी पाप, आपोआपच भिवून, जसं एखादा भिवून काय होतो, सोडतो, पाप निवृत्त होतो. सांडीजे भीती आहे पाप कशाची आहे? हां आपसयेची सांडीजे पापी. जैसा जळत चंदन सर्पी, जळणाऱ्या लाकड आहे चंदनाचं, सर्प थांबेल काय तिथं? एरवी सर्प थांबतो, पण जळणाऱ्या लाकडाला थांबणार का तिथं? नाही, तो लगेच सोडून जसा जातो ना. तेवी माते जाणे तो संकल्पी वर्जुनी घापे. त्याप्रमाणे मना जाणतो जो, माते जाणे, तेवी माते जाणे तो संकल्पी म्हणजे काय करतो? कल्पनांनी, म्हणजे संकल्पांनी कल्पनांनी वर्जुनी घापे. वर्जुनी घापे म्हणजे काय करतो? घातला जातो, त्याला त्यागून देतो. संकल्प रूपतेचा काय होतो? संकल्पच करतो. संकल्प किंवा का इच्छा अभिलाषा आहेत त्याच्या बाबतीतलं. तेवी माते जाणे तो संकल्पी वर्जुनी घापे. त्याप्रमाणे जो मला जाणतो त्याच्या बाबतीतलं हे बोलणं आहे. मला जाणते, माते जाणे, माते म्हणजे मला जाणतो, तो काय करतो? संकल्पी वर्जुनी घापे, वर्जित करतो संकल्पाने चिंतनात. संकल्प करायची गरज नाही, अनुभूतीच्या ठिकाणी स्थिर आहे, तदा करतेच आहे. तेची आमुते कैसे जाणीजे, ऐसे कल्पी जरी चित्त तुझे, तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके. आता पुढल्या श्लोकाकरता अवतरणिका बघून जायचं. पुढल्या श्लोकाकरताची काय आहे? अवतरणिका. मागल्या श्लोकांची संगती लावता आली पाहिजे ना पुढल्या श्लोकाची. आत्ता वर्णन कुणाचं चालू आहे सांगा? महात्म्यांचं. कोणत्या महात्म्यांचं? जे देवाचं अजत्व जाणतात, अनादिपणा जाणतात आणि भगवंताला महेश्वर रूपात जाणतात, असे जे असमूढ आहेत, म्हणजे पापरहित आहेत, असमूढ आहेत म्हणजे मोहरहित किंवा ज्ञानी आहेत असं शब्द म्हणा. ते ज्ञानी लोक पापरहित म्हणजे पापापासून मुक्त होतात, इथपर्यंत वर्णन झालं. मग अशा प्रकारचं जे आहेत तेचे आमुते कैसे जाणीजे. आता अशा प्रकारे त्यांनी जाणलेल्यांचं वर्णन आहे, पण एखाद्या सामान्य जीवाला कसं जाणायचं आहे? आमुते कैसे जाणीजे, नाही का.
मग ते कैसे जाणीजे ऐसे कल्पी जरी चित्त तुझे, असं जर तुला कल्पित वाटत असेल की माझं खरं स्वरूप कसं समजून घ्यायचं आहे, जाणायचं आहे, असं जर तुला वाटत असेल तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके. मी कसा आहे आणि माझे भाव हे ऐक. आता पुढल्या श्लोकात देवाचे भाव मी कैसा आहे माझे भाव ऐके, जे वेगळा लिया भूती सारिके होऊनी प्रकृती, विखुरले आहाती त्रिजगती आगविये. बघा वेगवेगळ्या प्रकृती रूपामध्ये विखुरलेले आहेत नाही का. ह्या त्रिजगतामध्ये कसं आहे, विखुरलेली सगळे पसरलेली सगळी रूपता आपल्याला प्रतीतीला येते द्वैत रूपाने, हे जगद रूपाची प्रतीती. हां, विखुरले आहाती त्रिजगती. त्रिजगती म्हणजे काय, त्रिजगत आपण त्रिलोक्य म्हणतो. त्रिजगत म्हणजे त्रैलोक्य. आगविये, आगव संपूर्ण ही भूतरूपता आहेत, जे वेगळं आली या भूती सारखे होऊनी प्रकृती. एकच प्रकृती सारख्या रूपामध्ये वेगवेगळ्या भूतांमध्ये प्रतीतीला आपल्याला इथे प्रगट दिसते, बरोबर ना. प्रतीती आगविये. आता त्याच रूपामधला हा श्लोक घेतलेला आहे की कशा प्रकारचा तो भाव, वेगवेगळे भाव भगवत त्या रूपामध्ये प्रस्तुत झालेला आहे, बरोबर ना. इथपर्यंत आहे. आता बघा, बुद्धिर्ज्ञानम सम्मोह क्षमा सत्यम दम शम, सुखम दुःखम भवो भावो भयम चाभयमेव च, अहिंसा समता तुष्टिस तपोदानम यशो यशः, भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथक् विदहा. बघा आता ह्या भावामधले रूपता सांगतात भगवान. बुद्धी, ज्ञान, बुद्धी आहे, ज्ञान आहे. सम्मोह, मोह रूपतेचं प्रतीक आहे नाही का. असम्मोह, आणि इथं सम्मोह शब्द दिसतोय पण असम्मोह, म मध्ये अ आहे. म मध्ये कोण आहे, अ आहे. बुद्धीर ज्ञानम असम्मोह क्षमा, क्षमा. आता बुद्धी शब्द तुम्हाला माहिती आहे, बुद्धी. ज्ञान शब्द माहिती आहे, बुद्धीमध्ये ज्ञान रूपता. पुढे आपल्याला विस्तारते बघू आपण, फक्त ते शब्द माहीत आहेत का नाही एवढं बघा. बुद्धी शब्द माहिती आहे, बुद्धी, ज्ञान. असम्मोह म्हणजे मोहरहितता नाही का. हां, क्षमा, क्षमा माहिती आहे, क्षमा आपल्याला माहिती आहे. सत्यम, सत्यम शब्द माहिती आहे नाही का. हां, दमः शम, दम इंद्रियांचा निग्रह, आणि क्षम म्हणजे मनाचा, म्हणजे मनाचा इंद्रियांचा निग्रह आणि मनाचा निग्रहमध्ये फरक काय, म्हणजे मनाला विषयांपासून आवरणे, हा मनाचा काय झालं, निग्रह. मनाचा निग्रह म्हणजे तरी काय, तर मनाला विषयांपासून आपण आवरणे. आवरणे म्हणजे निग्रह, आणि म्हणजे दमन, आणि इंद्रियांच्या बाबतीत दमन आहे. एक आहे शमन आणि दुसरं आहे दमन. दमन म्हणजे दम, दम म्हणजे इंद्रियांना विषयांपासून आवरणे. ते पण काय, परमार्थ प्रतिबंधक, परमार्थिक प्रतिबंधक विषय आहेत त्यांच्यापासून मनाला आणि इंद्रियांना आवरणे, यांनाच काय म्हणतात, शम आणि दम. शम दम माहिती आहे, शम माहिती आहे, सुख माहिती आहे सगळ्यांना, दुःख, भव अभाव, भव आणि अभव, होणे, जन्म आणि मरण. भव लोक म्हणतात आहे आशीर्वाद भव, तुला आशीर्वाद प्राप्त हो, भव अभाव, बरोबर ना. आणि भव आणि अभाव, अभाव म्हणजे संपणे, नसणे, न होणे, होणे आणि संपणे म्हणजे अभावमध्ये जाणे. प्रगट रूप आणि अप्रगट म्हणजे, बरोबर ना. हां, भव आणि अभाव. भयम च अभयम मेव च, भय काय म्हणतात त्याला, भय. भय सगळ्यांना माहिती आहे, आता सांगायची गरज आहे. किती जरी दुसऱ्याला भय दाखवत असलं त्याला सुद्धा कोणाच तरी भय असतं. वाघ किती जरी वाघाला लोक भीत असले तरी वाघाला सुद्धा कुणाच तरी काय असते, भीती असतेच ना. भय आहे, भय शब्द माहिती आहे. च अभय, भय आणि अभय. एव च, या प्रकारे, एव म्हणजे याप्रमाणे, आणि याप्रमाणे, बरोबर ना. च शब्दाचा अर्थ काय, आणि, बरोबर ना. आता हळूहळू गीतेतली चिंतनता म्हणजे शब्द पण समजणं हळूहळू होऊ शकते. म्हणजे समजलेत तुम्हाला सोडा, पण तरी पण जर समजत नसेल तर आणि विषय सांगते. अहिंसा शब्द माहिती आहे, अहिंसा, न हिंसा. अहिंसेबाबतीत 13व्या अध्यायामध्ये माऊलींनी सुंदर वर्णन केलं अहिंसेची व्याख्या, बरं का. समता, समता म्हणजे सगळ्यांना समान बघण्याचा भाव. तुष्टी,
संतुष्टता, तुष्टीरूपता. तपो दानम, तप तपश्चर्या करणं, दान करणं. यशो अयश, यश आणि अपयश, अपयश. भवंती भावाभूतानां मत्तैव प्रत्यग्विदा. या भूतांमध्ये, ह्या भूतात्मक प्रकृती आहे, जे जगत आहे ते भवंती, हे सगळे भाव आहेत. हे काय आहेत? भाव आहेत. मत्तैव प्रत्यग्विदा, विविध रूपामध्ये मीच त्याला कारण आहे असं म्हणावं लागेल. मत्तैव प्रत्यग्विदा. आता हा जर श्लोक बघायचा म्हणला तर आपण एवढा अर्थ याचा पहिला समजून घेणं गरजेचं आहे की भगवंत हे अधिष्ठान रूपात आणि त्या अधिष्ठानावरती जगदरूपाची प्रकृती रूपता ही काय आहे? प्रतीतीला आहे. भेदानं येते एवढाच त्यातला भाव आहे. आहे ब्रह्म पण वाटतं जगत, भासतं काय? जगत. रज्जू सर्पाकार भासले जगदम. मग अधिष्ठान नसेल तर जगत प्रतीतीला येईल काय महाराज? दोरी नसेल तर साप प्रतीतीला येईल काय? नाही येणार. म्हणून एवढं समजायचं की मत्त येईल माझेच ते, माझ्यामुळेच ते भाव काय आहेत? प्रगट आहेत. फक्त मला जाणण्याकरता गरज असणारे भाव कुठले आणि माझ्यापासून लांब नेणारे भाव कुठले, एवढं समजायचं आहे. बरोबर ना? जरी का ज्ञान आणि अज्ञान बघा, अंधार आणि उजेड या दोन्हीला कारण कोण आहे? सूर्य आहे. सूर्याच्या असण्यामुळं उजेड आहे, सूर्याच्या नसण्यामुळं अंधार आहे. एवढाच अर्थ. बरोबर ना? पण तरी पण दोन्हीला कारण कोण म्हणायचं? सूर्यच ना. माऊली तिथं उदाहरण देतील पुढं. सूर्यच दोन्हीला कारण आहे. कारण लोक काय म्हणतात अंधार आहे, अहो सूर्य नाही म्हणून अंधार आहे. म्हणजे शब्द सूर्य उच्चारलाच आपण. आणि सूर्य आहे, उजेड दिसतोय म्हणजे सूर्य आहे, हे पण कारण आहेच की. तसं परमात्मा जोपर्यंत प्रतीतीला येत नाही तोपर्यंत जगताची व्यापकता, विविधता दिसायला लागते. आणि जेव्हा तो प्रतीतीला येतो त्यावेळी तो आहेच. दोन्हीला कारण कोण झाला सांगा? तो न दिसणं हेही त्याचं कारण रूपात तसं आहे आणि तो दिसणं ह्याही कारणरूपात मध्ये तो आहे. त्याच्याच अधिष्ठानावर एवढा अर्थ इथं समजून घ्यावा. मत्त एव, याच्याकरता विस्तार झाला. मत्त एव म्हणजे मीच कारण आहे त्याला. बरोबर ना? कोणत्या भावांना? वरचे सगळे भाव वर्णित केलेले आहेत त्यात. मग आता खाली ओव्यांचा अर्थ आपण बघू. तेत प्रथम जाण बुद्धी, मग ज्ञान जे निर्वदी, समोह सहनसिद्धी, क्षमा सत्य. तेत प्रथम जाण बुद्धी. पहिल्यांदा बुद्धीचंच वर्णन केलं आहे, कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही. इथं बुद्धी महत्त्वाचं आहे, कारण बुद्धीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य जीवत्व अवस्थेचा भाव तयार होत आहे. नाही, जीवत्व झालं, अहमपणाचा अर्थ कळाला की मग ममचा शब्द पुढला भाव येतो. पहिला अहम शब्द तर आपल्याला प्रतीतीला आला पाहिजे. त्याच्याकरता ते तर प्रथम जाणं बुद्धी, पहिली काय आहे? बुद्धी. मग ज्ञान जे निर्वधी, मग ज्ञानाची रूपता बघून जायचं. निस्सीम, निर्वधी म्हणजे निस्सीम, निर्वधी, अवधी नाहीच, नाही का? मग ज्ञान जाण निर्वधी. ज्ञानाला अवधी आहे का? ज्ञानानंतर जे आहे तेच आहे, त्याचं स्वरूप आहे. त्यामुळं ज्ञान, माऊलींनी तिथं निरवधी शब्द घेतले. ते तर प्रथम जाण बुद्धी, पहिली कोण आहे? बुद्धी. नंतर मग जे ज्ञान जे निर्वधी, असमोह सहनसिद्धी क्षमा सत्य. असमोह म्हणजे मोह नसणे, समोह म्हणजे मोह आणि असंमोह म्हणजे मोहरहित अशी जी अवस्था आहे, नाही का? त्याचं काय वर्णन आहे? आणि त्याच्या पुढे सांगितले सहनसिद्धी क्षमा सत्य. सहनसिद्धी, सहन करण्याची भावरूपता, त्याला काय म्हणू शकतो? क्षमा. सहनसिद्धी, क्षमा आणि सत्य. पुढे शब्द आहे सत्य. सत्य म्हणजे यथार्थ. यथार्थ म्हणजे खरंच. आता खरं शब्द काय वेळा लोक खरं बोलतील पण खरं सत्य बोलतील असं म्हणता येत नाही. खरं बोलतील, खरं बोलतील पण सत्य बोलतील असं म्हणता येत नाही. एक जण उदाहरण बघा, एक बसमधनं निघाले ते, समजा मुलं शाळेला गेलेले आहेत, बसमध्ये बसलेले आहेत, बसायला जागाच नाही. मग जिथं वरती बसमध्ये चढलेले आहे तिथनं गाडी पुढे गेली बराच लांब, एक गाव गेलं, 2 गाव गेलं, त्यांना बसायला जागाच नाही आणि कंडक्टरला पण येता आलं नव्हतं. मग एक गाव आल्यावर तिथं गाडी थांबली, काही लोक उतरली, मुलांना बसायला जागा झाली, मुलं बसली. आता बसल्यावर तोपर्यंत कंडक्टर आला आणि त्याने विचारलं कुठं बसलाय? कुठं बसलाय म्हटल्यानंतर पोरांनी काय सांगायला पाहिजे सांगा तुम्ही?
मुलांनी काय सांगायला पाहिजे? कुठं बसलाय म्हटलं, इथंच बसलोय आता. बसलो तर इथं खरं आहे, पण खरं त्यांना बोलायचा अर्थ काय होता? कुठं बसला याचा अर्थ कुठं बसमध्ये आला, बसमध्ये कुठं आलात, नाही बरोबर ना? हां, पण त्यांनी काय समजायचं पाहिजे? इथंच बसलोय हे खरं बोललो का खोटं बोलले सांगा? बसले तर हितच ते, पण ते सत्य बोलले नाहीत. अर्थ कळाला का? खरं बोलणं म्हणजे वाच्यार्थानं जरी झालं तरी सत्य बोलणं हे लक्षार्थाला घेऊन असतं. वाच्यार्थानं म्हणजे पुढं दिसतंय ते खरं बोलणं, पण त्याच्या मागला मतीचा अर्थ समजून बोलणं याला म्हणतात सत्यार्थ. सत्यार्थ लक्षार्थाला घेऊन असतो आणि वाच्यार्थाला घेऊन नसतो, बरं का? नाहीतर मग म्हणतील की तुम्ही सांगितलं होतं अहो नदीवर आमचं घर आहे, आम्ही 2 तास नदी फिरलो, घरच मिळालं नाही. ते म्हटले नदीवर घर म्हणायचं असतं, नदी किनारीच घर असतं. आमचं नदीवर घर आहे, लोक म्हणतात ना काय वेळ नदीवर घर आहे, पण नदीवर म्हणायचं असतं, पण असतं कुठं? किनारी. याला म्हणतात लक्षार्थ. ती भागत्याग लक्षणं सांगताना वेदांतामध्ये आपल्याला येईल, नाही भागत्याग लक्षणं म्हणतात नाही का त्याला, जहद अजहद लक्षण. मग सत्य शब्द एवढा सूक्ष्म आहे की जो यथार्थ असतो, ती सत्यरूपता भगवंताचीच भावरूपता नाही का. हे सगळे जे भाव आहेत ते भगवंताच्या अधिष्ठानावरच प्रतीतीला, अधिष्ठान तोच आहे. विपरीत रूपात आपण त्या सत्य असत्य शब्दाला घेऊन बोलतो. आपण बुद्धी शब्द वापरतो, तो बुद्धी शब्द पण कसा आहे? जगत प्रतिमानता प्रतीतीला यावी आणि भगवंत प्रतीतीला यावं, दोन्हींच्या ज्या अवस्थेमध्ये आहे मध्य अवस्थेला नाही का, त्या बुद्धीचे वैभव, परमात्मा जाणायचं का जग जाणायचं हे बुद्धीची अवस्था आहे. वृत्ती आहे ना ती, सूक्ष्म वृत्ती, अत्यंत ज्ञानरूप वृत्ती. अहम ब्रह्मैव अस्मी असा भावाकरता जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत तो भाव तयार होईल का? बरं, तो भाव तयार व्हायचा असेल तर द्वैत ते भाव झाल्यावर राहील का? म्हणून इथं बोधाचाच विषय आहे. कुठला विषय आहे? बोधाचा. आणि तो बोध सूक्ष्म अंतकरण वृत्तीच्या द्वारा अनुभवाच्या ठिकाणी प्रतिमान. एकदा बोध झाला की आता आपण राहत नाही. म्हणजे आपण राहत नाही म्हणजे जगदरूपात आपण राहत नाही, जगदरूपतेची प्रतीतता आपली राहत नाही. त्या अनुभूतीच्या ठिकाणी आपण तदाकार होतो, हा भाव तिथला होतो. म्हणून इथं पुढं ओळी बघूया आपण. मी का बोललो हे? सत्य शब्दाला तेच प्रथम जाण बुद्धी, मग ज्ञान जे निर्वदी, समोह सहन शद्दी क्षमा सत्य. क्षमा ही अंतकरण. मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. काय आहे पोटामध्ये? वाव. वाव पोटी म्हणजे काय? सहन करण्याचं सामर्थ्य म्हणजे क्षमा नाही. पुंडलिक वरधारी